सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोईसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो. आज ज्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहायचा संधी दिली त्याबद्दल भंते संघरत्न आणि सुगत जी यांचे मी आभार मानतो. पूर्ण संघा टीमचे, फाउंडेशनचे आणि थायलंड वरून खास करून आपले भिक्खूगण आलेले त्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी जी दुपारची आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे निर्णय घडत होते, ज्या बैठकीमध्ये जे कॉन्व्हर्सेशन, जे वार्तालाप होत होते ते ऐकून कुठेतरी बरं वाटलं की कुठेतरी हा जो समाज आहे, हा समाज कुठेतरी जो भरकटलेला समाज आहे, जो इकडचा युवा आहे तो कुठेतरी भरकटलेला आहे. इकडचे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, ज्यांनी आपल्या इकडच्या येणाऱ्या युवा पिढीला भटकून ठेवलंय, त्यांना एक करण्याचं काम संघा फाउंडेशन आणि सुगतजींचे फाउंडेशन करण्याचं काम करत आहे. त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आताची परिस्थिती आपल्याला सर्वांना माहितीच असेल. मागच्या एक आठवड्या आधी मी नांदेडला होतो. बौद्ध धम्माचा कार्यक्रम होता. अनेक नांदेडचे भिक्षुगण तिकडे उपस्थित होते, पण त्या कार्यक्रमाला बौद्ध समाज, खास करून युवा, हा तिकडे उपस्थित होता. कुठेतरी बाबासाहेबांनी जे काम केलंय, बाबासाहेबांनी जे आपल्या सर्वांसाठी कार्य केलंय, आपल्या समाजात अनेक रील स्टार आहेत, आपल्या समाजात अनेक गायक आहेत. आत्ताच आपल्या समोर दोन लोकांनी अप्रतिम गाणं गायलं. एकांनी तर असं गाणं गायले जे अख्ख्या आयुष्यात त्यांनी अनुभवलंय. कुठेतरी आपल्या समाजाला जागृत व्हावं लागेल. आज पण या कार्यक्रमात मला वाटलं 90% युवा उपस्थित असतील, कारण की हा आयोजित सुद्धा युवांनी केलाय. पण कुठेतरी आपल्या युवांना समजायला पाहिजे की जे बाबासाहेबांनी कार्य केलंय, जे बाबासाहेबांनी आपल्याला सुख सुविधा दिल्या आहेत, ज्या सवलती दिल्या आहेत, त्या कुठेतरी आपल्याला पुढे न्यायचं काम आपल्या सर्वांना करायचंय. आपल्या आई बाबांनी, आपल्या वडिलांनी, आपल्या आजी आजोबांनी ते कार्य केलं आणि आपल्या सर्वांना समजावलं की बाबासाहेब कोण होते आणि बौद्ध धम्म काय आहे. पण आता ही सर्वांची आपली जबाबदारी आहे, तुमचीच नाही माझी सुद्धा जबाबदारी आहे की बाबासाहेबांनी बुद्ध धम्म का अर्पण केला. राहुलजी आता जे बाबासाहेबांबद्दल बोलत होते, जे बाबासाहेबांचे एक एक नावं घेत होती, ती नावं घेताना अंगावरती काटे येत होते की ज्या एकट्या माणसाने अख्ख्या देशासाठी एवढं काम केलं, ज्या माणसाने, ज्या आपल्या बापाने कधी स्वतःचा लाभ बघितला नाही किंवा स्वतःचा स्वार्थ बघितला नाही आणि या समाजासाठी दिवस रात्र एक करून त्या समाजाला कुठेतरी माणूस म्हणून स्वीकारलं जावं, यासाठी ज्या बापाने एवढी मेहनत घेतली आहे ती कुठेतरी पाण्यात जाते असं मला वाटतंय. मी संघबंते असतील, सुगतजी असतील, यांना विनंती करतोय की तुम्ही असे कार्यक्रम जे घेता, जे युवांसाठी खास करून कार्यक्रम घेत जा. कारण की मला इकडच्या आई वडिलांना आणि आजी आजोबांना सांगायचं आहे की तुमची येणारी जी पुढची पिढी आहे, यांना आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावे लागतील. आत्ताच्या युवा पिढींना फक्त बाबासाहेब म्हणजे 14 एप्रिलला नाचायचं एवढंच माहिती आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलंय, हे जे शर्ट मी सुद्धा घालते ते पण बाबासाहेबांची देण आहे.
हे जे आपण श्वास घेतोय, हे जे आपण जी भाकरी खातोय ते सुद्धा आपल्याला आपल्या बापाने दिले. तर कुठेतरी आपल्या सर्वांना आता एक व्हावं लागेल. मी असं म्हणत नाहीये की आपल्याला सगळ्यांना एका पक्षामध्ये यावं लागेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया एवढी मोठी मातृसंस्था आपली स्थापन केली आहे. त्यामध्ये आपण सर्वांनी विलीन व्हायला पाहिजे. त्या सगळ्या संस्था आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालू केल्या आहेत. आपण एक ताजं उदाहरण घ्या. 100 वर्ष RSS च्या संघटनेला होत आहेत. 100 वर्ष आपल्या सुद्धा संघटनेला पुढच्या वर्षी होतील. पण ते RSS चं संघटन कुठे आणि आपलं संघटन कुठे यावर आपल्याला आता विचार करावा लागेल. आपल्या युवा पिढीला कसं वळवून आपल्या बाबासाहेबांनी जो धम्म दिलाय तो समजावा लागेल. आत्ताच जर हाच हॉल असता आणि याच हॉलमध्ये कुठली नाट्य असतं, जर गौतमी पाटील सारखी तर इकडे बसायला सुद्धा जागा नसती. हे खूप मोठी शोकांतिका आहे की आपल्या समाजाला अजून पण समजत नाहीये की बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय याला आपल्याला किती जपायचंय आणि याला आपल्याला किती शोकपणे पुढे घेऊन जायचंय. आता आपल्याला सर्वांना वाटत असेल की संविधान आहे, सवलती आहेत, सगळं भेटतंय, बाबासाहेबांनी केलंय, बस झालं, जोपर्यंत चालतंय तोपर्यंत चालू द्या, जेव्हा येईल तेव्हा बघू. पण जेव्हा ते येईल तेव्हा अशा काळावरती येईल की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरातून बाहेर सुद्धा पडता येणार नाही. संघाजींना विनंती करतो आणि थायलंड वरनं जेवढे पण भिक्खू संघ आलेत, वर्ल्ड बुद्धिस्ट जे प्रेसिडेंट आलेत, त्यांनी जो कार्य महाराष्ट्रामध्ये असेल किंवा अख्ख्या देशभरामध्ये जे करायचं त्यांचं एक उद्दिष्ट आहे, त्यासाठी आंबेडकरी कुटुंबाचा असेल, माझा असेल, त्याला संपूर्ण पाठिंबा आहे. पण तो पाठिंबा तेव्हाच असेल जोपर्यंत तुम्ही भारतीय बौद्ध महासभा आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला सोबत घेऊन काम करणार नाही. कारण की बाबासाहेबांनी आपल्याला दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिली, बाबासाहेबांनी आपल्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटी दिली, बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण संस्था दिल्या आहेत, पण त्यांचे आज काय हाल आहेत हे आपल्याला माहित सुद्धा नाही आहेत. महाबोधी विहार असेल, नागपूरची दीक्षाभूमी असेल, हे खूप दुर्दैवी आहे की हे आपल्या बौद्ध लोकांच्या ताब्यात सुद्धा नाहीये. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात जा, कुठल्याही तालुक्यात जा, तिकडचं जे स्तूप असेल, तिकडचे विहार असेल, ते फक्त आपण 14 एप्रिलला साफसफाई करतो किंवा 6 डिसेंबर असेल तेव्हा साफसफाई करतो, वर्षावासचा कार्यक्रम असेल तेव्हा साफसफाई करतो. पण आपण कुठेतरी आता आपले युवा, येणाऱ्या नेतृत्व, येणाऱ्या पिढीला आपण दर रविवारी किंवा महिन्यातून 2 ते 3 वेळा आपल्या विहारांमध्ये जाऊन बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का अर्पण केला आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय हे शिकवायला पाहिजे. मी तर तुमच्या सर्वांसोबत उभाच आहे. मी तुमच्या सर्वांसारखा एकच आहे. असं नाहीये की माझं आडनाव आंबेडकर आहे म्हणून मला सगळ्या सुखसुविधा आणि मला काय करायचं नाही. जेवढं काम तुम्हाला करायचंय तेवढंच काम मला सुद्धा करायचंय. आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे, बाबासाहेबांना इकडचा गोरगरीब समाजातला साधा सामान्य कार्यकर्ता, साधा सामान्य बौद्ध समाजाचा कार्यकर्ता इकडच्या सत्तेत गेल्याशिवाय थांबायचं नाहीये. हे आपण एक ध्येय घेऊन आपण सर्वांनी एकसाथ येऊया. आज जे लोक इकडे उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो. तुम्ही आज कार्यक्रम ऐकलात तर फक्त ते इकडे ऐकण्यापुरता नका ऐकू, पण बाहेर जाऊन आपल्या समाजाच्या विविध युवा नेतृत्व असतील, येणारी युवा पिढी असेल, त्यांना समजवा की बाबासाहेबांचं काय कार्य आहे. मी आपल्या इकडच्या रील स्टार असतील, गायक असतील, या सर्वांना पण विनंती करतो की रील्स बनवा. बाबासाहेबांनी धम्म का अर्पण केला, रील्स बनवा. बाबासाहेबांनी एवढं मेहनत का घेतली, कारण की जोपर्यंत ते व्हायरल होत नाही तोपर्यंत आपले बाबासाहेब लोकांमध्ये पोहोचणार नाहीयेत. आणि आजकालचा माध्यम म्हणजे हे रील्स आणि फेसबुक आणि सोशल मीडिया आहे. याचा वापर जेवढा जास्तीत जास्त आपण करू शकू तेवढा आपल्या सर्वांसाठी चांगला आहे.
6वी 7वीतला पोरगा सुद्धा आजकाल मोबाईल घेऊन फिरतो आणि स्क्रोल करत असतो 2-2 3-3 तास. जर तो त्याच्यात ते बघेल तर त्याला समजेल की बाबासाहेबांनी काय केलंय. मी मला आज इकडे आमंत्रित केलं त्याबद्दल भिक्खू संघांचे आणि सर्व भिक्खूगणांचे आभार मानतो. सगळ्या गायकांचे, रील स्टारचे यांचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही खास करून इकडे उपस्थित राहिलात. आणि इकडच्या व्यवस्थापकांचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही आपल्या समाजाच्या रील स्टार असतील, गायक असतील यांना संधी देऊन इकडे बोलवून त्यांना संधी दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. एवढंच बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.